आजचा दिवस किती सांगायला रामकृष्ण हरी. हॅलो गाईज, तर आपण पुन्हा भेटले आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे परत एकदा माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण माझा लग्नाचा ब्लॉग असणार आहे. तर आपण ना ब्लॉग आहे ना आज आपण उठण्यापासून चालू करणार आहोत. तर आपल्या इथं उठणं कसं होतं ते मी दाखवणार आहे. आणि आपले भाऊ लाजायला लागले, ते भाई लाजते का. तर इथे सगळी मंडळी आहेत, गावकरी नाही म्हणजे घरातलीच आहेत. इथे माझं उठणं लागेल आणि वरती झुंबरची लाईट पडते. येस, बसले. आता आपला जो उठणं आहे तो चालू झाला आहे. आता पहिले मी आमच्या घरच्या देवाला पाया पडायला चाललो आहे, म्हणजे नारळ पण देणार आहे. त्यानंतरचं कसं उठण्याचं जे कार्यक्रम असेल ते दाखवेल. तर आपण डायरेक्ट आपण देव घरामध्ये भेटू. आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. जर कमेंट तर मारा भेंडी, तुम्ही व्ह्यूज देता पण कमेंट पण मॅटर करतं ब्रो. कमेंट जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत मी कसं मोटिवेट कसं होणार. जेव्हा तुम्ही कमेंट टाकणार मला अजून आयडिया सुचणार, कारण की तुमचा एक जरिया आहे, तिथून मला अजून क्रिएटिव्ह आयडियाज आणि माझा कॉन्फिडन्स खूप बूस्ट होतो. सो प्लीज ड्रॉप कमेंट. तर मंडळी, आता मी तिसरा नारळ देवाच्या इथे ठेवायला चालू आहे, देवाच्या चरणी. तर हे जे आहे ना, जी पद्धत आहे ती पारंपरिक पद्धतीने खूप जुन्या काळापासून चालू होत आहे. पहिली गोष्ट, जर तुम्हाला उठणं का लावतं आपण हे जर माहीत असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला एक समजेल की माझे जे काही सबस्क्रायबर आहेत त्या लोकांना, किती लोकांना उठण्याचं महत्त्व माहीत आहे. पण मी पुढे जाऊन सांगणारच आहे, बट पुढे बघायच्या आधी तुम्ही आधी कमेंट ड्रॉप करा. तर पहिले मी ठेवलं आमच्या घरच्या कुलस्वामीला नारळ ठेवला, नंतर गावच्या देवाला ठेवला आणि आता मी मंदिरामध्ये झालं नारळ ठेवण्यासाठी. त्यानंतर पुढे उठण्याची सुरुवात होईल. सर्व गावकरी आले, पाण्याचा विडा वगैरे मांडले, ते विडा पण मी तुम्हाला दाखवेल. तर हे झाल्यावरती विड्याच्या तिथे जाणार, मग पाया पुढे मग विड्याच्या तिथे भेटू. तोपर्यंत थांबा, पहा, पुढे जाऊ नका, कमेंट टाका. सारखं सांगतोय, कमेंट टाकायची. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, काही व्हिडिओचे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याला सुरुवात करतो. झाले मावशीस. तर मंडळी, आपलं झालं तुम्ही माझा अवतार पूर्ण बघू शकता. पूर्ण उठण्याने लावलेलं आहे आणि माझी पूर्ण फॅमिली आलेली आहे. आणि गाणी बिणी बोलते, जरा गाणी बिणी बोलताना दाखवू. आता आंघोळीला नंतर सांगतो समजा स्पष्टीकरण. A few moments later. मंडळी, तर आपली हळद चालू झाली. काल आपला जो उठण्याचा कार्यक्रम होता तो पूर्ण झाला. नाही काय सांगू, परत त्याच लोकेशनवर मी चाललो आहे. कारण की काय माहिती आहे का, जेव्हा आपलं उठणं लागतं आणि जेव्हा हळद लागतं ना त्या टायमाला ना आम्हाला जो हा बीड आहे तो देवाच्या इथे ठेवायचा असतो. तर त्यामुळे हेच रिपीट शॉट होते. तर कंटाळू नका, ब्लॉगमध्ये राहा.
कंटाळून आला. आपण जाऊ परत देहाचे ते विडा ठेवू हळदीचा विडा त्याच्यावरून काल ठेवला तो उठण्याचा होता आणि हा आहे तो हळदीचा. रामकृष्ण हरी. आज हल्लीचा दिवस किती सांगायला आज हल्ली ते गाणे बोलत आता तुम्हाला मी आधी सांगत नाही काय बोलायचं काय बोलायचं सिरियस. A few moments later. फुल पैसा फुल पैसा फुल पैसा. A few moments later. तर मंडळी अशात तर आपले हळद झाले आणि आता मी लग्नासाठी चाललो आहे. माझा जो लुक आहे कसा आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बघूया आता मी खूप एक्सायटेड आहे. लग्न माझं होणार आहे आता थोड्या वेळामध्ये म्हणजे थोड्या मिनटामध्ये. तर काही आपला तांत्रिक अडचणीमुळे ना आपल्याला ब्लॉग आहे ना म्हणजे जे काही काही शॉर्ट्स आहेत ते आपल्याला भेटले नाही. पण तरी पण तुम्ही एन्जॉय करा जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं. माझ्या एक्सपेक्टेशननी मला जसं बनवायचं होतं तसं झालेलं नाही आहे. तरी आपण ट्राय करू की जे विधी वगैरे सगळे लागतात ते सगळे कॅप्चर करायचे. बिकॉज माझे जेवढे सगळे भाऊ वगैरे ते पण सगळे कामामध्ये सगळे बिझी आहेत. तर पुढे भेटू. आता फोटोशूट झालं माझं सोलो. नंतर प्रणालीचं पण होईल. तर प्रणालीचं पण तुम्हाला मी दाखवतो. त्याला आता मी फोटोशूट भेटू. एवढा रेडी आलेला आहे.
तर मंडळी आमचं लग्न झालेलं आहे. आता आम्ही फोटो सेशन केलं आणि सगळे फोटो चालले आणि आतापर्यंत जो फंक्शन आहे तो कसा झाला ते सांगा. आणि फोटो सेशन पुढे चालले आम्ही आता पुढे तर अजून फोटो काढणार आहोत. त्यानंतर आमची रिसेप्शन असेल. गावच्या साईडला पहिली गोष्ट रिसेप्शन असते. भावाच्या टायमाला जेवढे काही आपले जे रिलेटिव्ह असतात ते सगळे भेटून जातात. पण आपण करूया काय तर रिसेप्शनसाठी कारण एवढे कपडे बिपडे घेतले बाई ये ना. आमचा आजचा भिनाडगावचा नवरदेव आहे. भिनाडगावचा नवरदेव भाई लग्न झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच तू लाईफ मध्ये खुश राहा, भांडण बिंड करू नको. बस तुझा आशीर्वाद सफारी तुला भावा तुला लग्नाच्या खूप खूप हा नको टाकू असा. रोशनचा फोटोग्राफर आहे विजय द फेमस अँड फॅब्युलस एक्स्ट्रीम. आणि हा इंग्लिश सिनेमॅटोग्राफर आहे. इंग्लिश मानगाववरून मानगाव स्पेशल इंग्लिश सिनेमॅटोग्राफर. जमलीस का? A few moments later. हे आपला रिसेप्शन लुक. चलो आता आपण प्रणालीला भेटणार आहोत. प्रणाली कशी झाली तर इथं थोडासा काळोख आहे कारण आपण गावी आहोत. तर पोरांनो आलं का? प्रणालीचं असं आहे सगळं. अरे चला आली का गौरी?